बोलण्यासाठी शब्दच नाही, कारण आल्यानंतर ह्या मूर्तीमध्ये ह्या पुतळ्यात भाजपवाले चोरी करू शकतात आणि भ्रष्टाचार करू शकतात, हे आमच्या आकलनाच्या बाहेर आहे, तरी देखील त्यांनी करून दाखवलं. जशी घटना घडली काल परवाकडेच आम्ही पाहत होतो, हे व्हायलाच नको पाहिजे होतं जे झालेलं आहे. एका बाजूला आपल्याला माहिती आहे की जगभरात अनेक अशा मूर्त्या आहेत, अनेक असे पुतळे आहेत जे समुद्रकिनारी लावले असतील. मग ते स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं असेल, 138 वर्ष झालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा आहे गेटवे ऑफ इंडियाला. आणि हे सगळं होत असताना इथे भाजपवाल्यांनी चोरी करून हे सगळं असं लावलं आहे. ते आपटे आहेत कुठे? तो जो 24 वर्षाचा मुलगा आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं कोणी होतं? फरार आहे, पळून जायला मदत केली का? जसं भाजपवाल्यांनी रेवण्णाला जायला मदत केली तसं आपल्याला मदत केली का? हे सगळे उत्तर मिळाले पाहिजेत. आणि मग जे मंत्री आहेत PWDचे त्यांच्यावर FIR झालाय का याच्यासाठी? ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.